नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझा कास्तकार या YouTube चॅनलवरती। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस हा उत्साहाचा आहे शेतकरी मित्रांनो। आज 4 ऑगस्टच्या शुभ मुहूर्तावर नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा कोणत्या वेळेला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार, त्याचबरोबर कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आणि कोणाला हा लाभ होणार नाही। तर शेतकरी मित्रांनो 56 लाख शेतकरी यातून बाद झालेले आहेत आणि आता फक्त 37 लाख शेतकऱ्यांना आजपासून हा नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता त्यांच्या खात्यात वितरित होणार आहे। शेतकरी मित्रांनो कोणत्या जिल्ह्यांना किती वाजता हे पैसे मिळणार ते आपण सविस्तर जाणून घेऊया। शेतकरी मित्रांनो सकाळी 11 वाजतापासून ते 2 वाजता जर विचार केला तर विदर्भातील आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांना हे पैसे डीबीटीद्वारे ट्रान्सफर होणार। त्यामध्ये नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, त्यानंतर वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली हे विदर्भातील जिल्हे आहे। त्याचबरोबर मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांचा विचार केला तर छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, धाराशिव, त्यानंतर लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली हे मराठवाड्यातील जिल्ह्यांना याचा 2 वाजेपर्यंत लाभ होणार आणि यांना जर लवकर पैसे मिळाले नाही तर दुपारी 3 वाजताच्या सुमारास सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार। त्यानंतर शेतकरी मित्रांनो जे पश्चिम महाराष्ट्र आहे त्यामध्ये पुणे, सातारा, सांगली, त्यानंतर कोल्हापूर, सोलापूर, त्यानंतर अहिल्यानगर, त्यानंतर पुणे या भागाला याचा फायदा होणार। आता कोकणाचा विचार केला तर कोकणामध्ये ठाणे, पालघर, रायगड, त्यानंतर रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या शहरांना याचा फायदा होणार आहे शेतकरी मित्रांनो आणि हे पैसे थेट डीबीटीद्वारे बँक खात्यात जमा होणार। आता शेतकरी मित्रांनो विचार जर केला 8व्या हप्त्याचा तर 8व्या हप्त्यासाठी 90 लाख शेतकऱ्यांना निधी मिळत होता, पण आता फक्त 37 ते 38 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरतीच नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा दुपारी 3 वाजेपर्यंत सर्व पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।